करायची नाही. कसं तर कशात सगळ्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो. तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग आणि गुड नाईट. तर आता मी अचानक भयानक ब्लॉग चालू करण्याचं कारण पण तसंच आहे, कारण की फायनली जी गाडी आपल्याला हवी होती, ज्या गाडीचा ब्लॉग ह्याच्या अगोदर आला होता, ती गाडी आम्ही बघायला गेलो होतो आणि ती फायनली घेऊन झालेली आहे. तर आपले बंधू नितेशजी चौगुले यांनी फायनली इको गाडी ही घेतलेली आहे स्वतःची. आणि गेले 6-5 महिने जो विचार चालू होता आमचा, तर त्यात हे सक्सेसफुली उतरले, गाडी घेतलेली आहे. आणि गाडीबद्दल तुम्हाला सगळं काय सांगतो, गाडी कधी घेतली, काय घेतली. पण आता आम्ही निघालोय मुलुंडला गाडीचं सर्व्हिसिंग करायला. आणि मी पहिल्यांदाच बसलोय गाडीमध्ये. गाडी त्या दिवशी घेतली, त्या दिवशी मला जायला जमलं नाही, काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून. आणि गाडी घेतल्या आधी गावाला गेली. गावाला जाऊन त्यानं पूजा आणि केलं ना, तिथून गाडी परत मुंबईला आली. आल्या गाडीचं म्हणजे त्याचं एवढं हे चांगलं की लगेच गाडीला भाडी पण मिळाली, भाड्याला गेली. आणि आता तो पण चालू होतोय. घेतल्यापासून पहिल्यांदा म्हणजे गावाला गेला, त्याच्यानंतर आला मुंबईला आणि मग भाड्याला गेली गाडी. आणि मग तो आता पहिल्यांदा चालू होतोय. आणि पहिला फील हा गाडीचा, भावाच्या गाडीत बसलेल्याचा पहिला फील आहे. एकदम ब्रँड न्यू गाडी वाटते, अजिबात काय वाटत नाही. कम्फर्टेबल सिटिंग आहे. बाकीच्या पण इको मध्ये बसलो, पण त्याच्यामध्ये एवढं मला वाटत नव्हतं. पण हिच्यामध्ये जो बसण्याचा एक फील आहे. आणि नितेशच्या गाडीमध्ये, माझी गाडी नितेशने चालवलं नाही, सौरभची गाडी चालवलं नाही, दुसरी गाडी आहे तिच्यात पण तो बसलाय. पण त्याच्या स्वतःच्या गाडीमध्ये बसायचा जो माझा फील आहे, हा एकदम टॉप लेवल वाटतोय मला. आणि आता आम्ही जातोय मुलुंडला. नितेशजी चौगुले सर, गाडी मालक. आणि आता घाटकोपर गोदरेजच्या इथं आहे आम्ही. आणि घेतल्यापासून बसलो नव्हतो मी. आणि ज्या दिवशी गाडी घेतली त्या दिवशी पण जायला जमलं नाही. मग आज त्यानं फोन केला की गाडीचं जरा सर्व्हिसिंगचं काम करायचं आणि 1-2 आहे छोटी मोठी कामं, ती करायला जाऊया का म्हणून. तर चल बोललो. गाडीमध्ये बसायचंय मला, गाडीचा फील घ्यायचंय मला. आणि भाई एक नंबर गाडी वाटते. म्हणजे ते इको असं वाटतच नाही. ती मागून त्यानं सीट केलं नाही, तिथं मागे 4 जण बसू शकतात, मध्ये 3 आणि पुढे 2. आणि त्यात मध्ये प्लस सीएनजी पण आहे. आणि भाई काहीतरी वेगळीच फिलिंग वाटते. गाडी म्हणजे अशी वाटतच नाही काय, मला पूर्ण नवीन गाडीमध्ये बसल्याचा फील होतो. आता उतरल्यावर गाडी बाहेरून कशी आहे, गाडीमध्ये मागच्या सीट मध्ये काय काय आहे, कशी काय आहे, सर्व्हिसचा पूर्ण गाडीचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊया आपण. बस बाकी काय नाही बोलायचं, फक्त बसायचं, फील यायचा गाडीत. कारण की नितेश भरपूर गाड्या चालवल्या नाहीत. आणि त्याला आधीपासूनच बोललो होतो, मी बोलायचो, अंकित बोलायचो की स्वतःची गाडी घे, स्वतःची गाडी घे. तू किती पण गाड्या मित्रांच्या असो, कंपनीच्या असो, किती पण काय केलं, पण तू स्वतःची गाडीमध्ये असतो, बिझनेस तो स्वतःचा असतो. तुला दुसऱ्यांना शेवटी ते द्यायलाच लागतं काय ना काहीतरी. पण तो स्वतःच्या गाडीचा फील आहे. एक म्हणजे ते एक हे असतं की ध्येय बोलतात ना, शब्द काय अचिव्हमेंट असते. एक स्वतःचा असा एक फील असतो. आणि एक मजा येते की नितेशच्या गाडीमध्ये आता मी बसलोय. आणि त्याच्या अगोदर पण त्याच्या बाजूला बसलेलो आहे मी. पण त्या तो मित्रांकडून गाड्या घ्यायचा असतं किंवा त्याचा दादा असतो त्याच्याकडून होता. पण ही जी गाडी आहे ही आता आमची हक्काची आहे. आणि माझी, अंकितची, सौरभची, सिद्धेशची, शशीची, हे आमची हक्काची गाडी झाली आता त्याची. ही नितेशची गाडी आहे. कुठं पण काय जायचं असेल, मित्र आहे म्हणून फ्री असं नाही, एक त्याला अमाऊंट पे करायचीच आहे. पण असं एक हे झालंय की आता कुठं पण जायचं असेल, नितेशची गाडी, ह्याची त्याची न करता नितेशची गाडी आहे म्हणजे ती आपली गाडी आहे. बस हा माइंडसेट ठेवायचा आहे. आणि आता जास्त काय न बोलता तिथं जाऊया. आणि मग त्याच्यानंतर गाडीचं काय आहे ते सगळं बघूया. आता जरा सर्व्हिस रोडला थांबलोय, जरा गाडी दाखवूया तुम्हाला काय कशी आहे.
गाडीची एक ऍडव्हर्टाईज करायची. ऍडव्हर्टाईज करू रे. आता जरा गाडी दाखवूया काय कशी आहे ती. तर ह्या फ्रंट सीट ड्रायव्हरच्या सीट क्वालिटी पण चांगली आहे. हे सगळं स्टेअरिंग आणि म्युझिक भेटली ऑलरेडी तिथून लावलेली फिटिंग वाली भेटली आहे. मिरर आहे. मला वरचं आवडलं काम. वरचे हे मारलेलं आहे ते आणि कम्फर्टेबल सिटिंग आहे. मधला रो मधला रो बसायला मधला रो मध्ये हाय नीट व्यवस्थित बसायला. हे का पाय बी लागत नाही पुढच्या सीटला. सीट एक नंबर कम्फर्टेबल आहे. सीट नवीनच्या नवीन आहेत. हा मागून व्ह्यू असा. हे सगळं आतमधलं आहे. मधला रो मध्ये मिनिमम 3 जण हे कम्फर्टेबल बसू शकतो कारण की याची कुशिंग आणि नीट व्यवस्थित आहे चांगली. आणि आता जाऊया मागे बॅक साईडला. त्यांना जे काय केलं नाही ते दाखवतो. हे उघड रे. मागून असं एक गाडीचा लुक आहे. गाडी आल्यावरती पोराची कपड्याची सेन्स बघा काय बदलली आहे. आधी एक म्हणजे ते काका टाईप पॅन्ट घालायचा, शर्ट असायचं. आणि आता बघा एकदम टी शर्ट, गॉगल, जीन्सची पॅन्ट नवीन. आणि हा आहे मागचा लुक. म्हणजे जिथं आता ह्याचा CNG कुठं आहे हेच समजून येत नाही. म्हणजे आता इथं कम्फर्टेबली मागं बसू पण शकतो. 2 जण आरामात जा. इकडून एक्स्ट्रा पुढे घेतले ना रेसे. आरामशीर बसू शकतो. कम्फर्टेबल आहे. दाखव कसं बसलोय. आणि कम्फर्टेबल आहे बसायला. काय प्रॉब्लेम बिब्लेम काय नाही आहे. एक बसू शकतो. दुसरा इथं आहे. या बाजूला पण तसंच आहे. डोक्याचं जर हाईट असेल तर एक होऊ शकतो. बाकी आणि मागच्या सीट एकदम नवीन आहे. मागच्या सीट एकदम नवीन टाकला नाही. पूर्ण गाडीच नवीन आहे. हा एकंदर असा लुक. गाडी एक नंबर गाडी. दरवाजे AC पण आहे. AC पण आहे पाहिजे. हा इको मध्ये AC येत नाही असं वाटतं. नंतर ते लावून घ्यायला लागतात सगळं AC आणि म्युझिक आणि सगळं. पण ऑलरेडी आपल्याला सगळं भेटलंय सेट करून. खालची मॅट एकदम नवीन कोरी करकरीत गाडी वाटते. आणि चालवणारे फक्त दोघंच आहेत, अंकित आणि नितेश. त्यांच्याशिवाय असं कोण चालवत नाही. आणि आता ड्रायव्हरच्या इथला व्ह्यू बघू. हा आहे ड्रायव्हरचा व्ह्यू. असा एक भावाच्या गाडीत बसल्यावरती जी फील मजा येते ना. बाकी सगळ्यांच्या गाड्या मान्य आहेत पण नितेशच्या गाडीमध्ये जे बसायचं स्वप्न होतं ते फायनली पूर्ण झालं. कॉकपिट व्ह्यू असा एक येतो ड्रायव्हर कडून. इथं स्पेस पण आहे ठेवायला आणि इथं स्पेस आहे. त्याच्यानंतर इथं काय फोन ठेवू शकता. इथं आरामशीर काही ना काहीतरी ठेवता येतं पण ठेवू शकत नाही. त्याच्यानंतर प्लस पेट्रोल आणि CNG पण आहे गाडी. मग हा एक चांगला फायदा आहे CNG असलेल्याचा. आणि जशी हवी होती त्याला गाडी तशी गाडी भेटलेली आहे म्हणून जास्त काय आता हे नाही. आणि आता मध्ये थांबलो होतो आम्ही पूर्ण गाडी बिडी नीट व्यवस्थित दाखवायला. त्याला बोललो थांबच मध्ये. आणि तिथे
जेव्हा जाऊ आपण सर्व्हिस सेंटरला मुंबई मुलुंडला तेव्हा तर दाखवतो, पण आता थांब जरा, गाडी आधी दाखवू दे मला, म्हणून थांबलोय आता. आणि आता निघू परत. एक नंबर गाडीचा म्हणजे विषयच नाही काय येत मला, गाडीचा असा काय विषय वाटतच नाही. आता गाडी कुठून घेतली रे? अंधेरीला कुठं? टॉप टाउन कार. वा, अंधेरीला टॉप टाउन कार्स आहे. इंस्टाग्रामवर आहे, त्याची रील पण आहे. ती रील पण मी टाकतो याच्यावरती, की त्यांनी जी रील बनवली नाही ती पण टाकतो, आणि नितेशने जी रील बनवली ना ती पण टाकतो मी घेतलेल्याची. तर आता निघू इथून आणि मग गाडीला जाऊन बघूया काय काय अजून आहे. जे मागून थोडासा फार आवाज येतोय गाडीचा, कारण की आता गाडीचा अजून कायच काम केलेलं नाही, कारण की सगळं काम ऑलरेडी आहे ह्याच्यात. तर अजून काय करण्यासारखं त्याला पण बोललोय मी, कायच करू नको, काय टाकू नकोस, लाइटिंग बिटिंग ह्याचं काय गरज नाही. साऊंड पण आहे नीट व्यवस्थित चांगला, तर काय कसल्याची गरज नाही आहे. आता फक्त मागचं काय थोडाफार आवाज येतो, तो आवाज गायब झाला की गाडी ही टॉप नॉच नेक्स्ट लेवलला आहे. म्हणजे यंदाचा मे महिना 2026चा मे महिना 2026चा शिमगा मे महिना, गणपती, नवरात्र उत्सव, आपलं कोकण टूर अँड ट्रॅव्हलची स्वतःची हक्काची गाडी, बस. बाकी अजून काय नाही. बिझनेस चालू करायचा होता त्यांना चालू शेवटी फायनली केलं. आपलं कोकण टूर अँड ट्रॅव्हलची पहिली स्वतःची गाडी आलेली आहे. आता ह्याच्या पुढे अजून किती गाड्या येतील सांगू शकत नाही. ही सुरुवात आहे, केला नाही त्यांना, ही अशीच चांगली सुरुवात असो. आणि आता आपण निघूया. तो समोर फोटो काढतोय. गाडी मी ना चालवणार आहे, तोच चालवतोय गाडी. अजून तरी काय असं विचार नाही गाडी चालवायचा तरी. आता निघू आणि मग बघूया काय कसं होतंय ते. तर आता आलोय मेकॅनिककडे, आणि मेकॅनिकने बघितल्यानंतर जर मागच्या व्हीलचा थोडा आवाज येतोय. जर असा असतो तसा तर तेवढंच काम आहे, आणि बाकी गाडी ओके फाईन आहे. बाकी असं काय नाही आहे. भावाचा मार्गशीर्ष चालू आहे म्हणून आम्ही व्हेज खातोय. तर व्हेज खाताना पण आता कसं तरी वाटतं आम्हाला, पण मार्गशीर्ष चालू आहे त्याचा, म्हणून आता व्हेजवर आलोय आम्ही. व्हेज चिकन ट्रिपल बोलतोय, व्हेज ट्रिपल राईस मंचुरियन आहे त्याच्यात ती. आणि गाडीची पार्टी होईलच नंतर. तर फायनली आता काम चालू होईल आपल्या गाडीचा. हा जो टायर आहे त्याच्यातून जर हलका आवाज येतोय, पण तो पण आवाज नको. आणि मग ते आत्ताच एकदाच काय ते काम सुरुवातीलाच, आता गाडी नवीन आहे तोपर्यंत केलेलं तर बरं आहे, म्हणजे नंतर काय करायची गरज नाही. गाडी एकदम नवीन, एकदम व्यवस्थित आहे. जो ही नवीन कैची आहे ती टाकण्यात येते. कसं वाटतंय स्वतःची गाडी आल्यावरती, कसं वाटतंय आता? काम चालू आहे गाडीचं. गॅरेजमध्ये बसलोय मी. बसून कंटाळा यायला लागला. आता सकाळी आलोय, होत आलंय काम. आता ब्रेक पॅड आणि आहेत ते सगळं चेंज करणं चालू आहे. ऑलरेडी सेट टायर लावून बल्टी फॉर होम. तर झाली फायनली आपली रेडी गाडी. आणि सकाळी आम्ही आलो होतो 12ला आणि आता वाजले 6. झाले रेडी. एकंदर सगळं टायराचं, त्याच्यानंतर कैची, त्याच्यानंतर आतमधल्या बुशिंग सगळं चेंज झालेलं आहे. आता 0 मेंटेनन्स कार. गाडीत काय काम आता निघणार नाही असं आम्ही मानतो.
हे बॉय अरे तर सगळं काम झालेलं आहे. गाडी आमची निघाली आहे परत. हा आता सगळं काम झालेलं आहे. गाडी आमची आम्ही घेऊन निघालो परत आता घरी. बस आता काय नाही, आता होणार कम बॅक ऑफ 2026. इथं आता मी तुझा व्हिडिओ तो टाकतो मी कमबॅक झालेला. आणि बस आता भाड्याची सुरुवात. आपलं कोकण टूर अँड ट्रॅव्हलची पहिली गाडी आलेली आहे आणि आता अनेक गाड्या येतील. भरपूर मोठा बिझनेस होणार आहे आणि ही आता एक सुरुवात आहे. तर 2026 शिमगा, त्यानंतर गणपती, मे महिना, प्रत्येक तुम्हाला गाडी हवी असेल फिरायला जायला आणि तर तुम्ही आपलं कोकण टूर ट्रॅव्हल्स इंस्टाग्रामला आयडी आहे, मी खाली मेन्शन करतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर जा कॉन्टॅक्ट करा आणि बघा एकदा सर्व्हिस. नितेश काय कशी गाडी चालवतो. मी माझ्या फॅमिलीनं, माझा जेवढा फ्रेंड सर्कल आहे, मित्रपरिवार आहे, तर सगळ्यांना माहिती आहे. खास करून सौरभचे आई वडील, माझे आई वडील, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नितेश हा कसा गाडी चालवत होते. काही डाऊट नाही आहे त्याला. मी माझी गाडी, सौरभची गाडी, परत आम्ही सोलापूरला गेलो होतो तेव्हा तोच होता सोबत, म्हणून काही भीती नाही, काय नाही. नीट व्यवस्थित ड्रायव्हिंग असते नितेशची, काही त्याच्याबद्दल शंका नाही. तर एवढ्याच नवीन गाडी भावाने घेतलं नाही, त्याच्याबद्दल भरपूर असा आनंद झालाय. पार्टी अजून व्हायची बाकी आहे. पार्टी मार्गाची संपला की बाबा आम्ही पार्टी करू. तर आता हे एवढंच बोलून ब्लॉगचा एंड. नितेश तुला काय बोलायचंय? तर मे महिन्यासाठी किंवा शिमगा, गणपती उत्सव तुम्हाला गाडी हवी असेल गावाला आणि जायला तर नक्की संपर्क साधा. आपलं कोकण टूर अँड ट्रॅव्हल्स. त्याच्यासोबतच सर्व गाड्या आत्ता हळूहळू त्याची ओळख एवढी आता वाढत चालली आहे की टूर अँड ट्रॅव्हल्स, बस, पिकनिक बस, परत भरपूर म्हणजे टेम्पो पासून सगळं आता त्याच्यावर अवेलेबल आहे त्याच्याकडं. पण एवढा वरच थांबायचं नाही, अजून भरपूर खूप मोठा एक प्रवास आहे आणि ह्या प्रवासाची सुरुवात आहे. तर बस एवढंच बोलतो आणि हा ब्लॉग एंड करतो. आणि आता आम्ही निघालो परत घरी जायला आणि आता घाटकोपरला आहे, तरी जायच्यापर्यंत अजून एक 15-20 मिनिटं लागतील आणि मग त्याच्यानंतर बस आता ह्याच्या पुढे आम्ही आता दिसू तर गाडीतच दिसू आता. बस एवढंच बोलून ब्लॉग एंड करतो. तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये.